नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अप्रतिम सुंदर असे भाषण बघणार आहोत। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्याकपाड्यांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल, असा रयतेचा राजा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणं लावली तरी ती कमीच पडतील, असा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभूनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती। 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली। या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, घेऊनी तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला। बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले। बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एक किंचितही बाजूला सरले नाहीत। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले। स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण। अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। आज जरी ते आपल्यात नाहीत तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।